आणि यानंतर गुलाल महापालिकांचा हा विशेष कार्यक्रम आपण बघतोय। कुंभनगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय। 2017 मध्ये भाजपनं एक हाती सत्ता मिळवत नाशिकमध्ये कमळ फुलवलं। मात्र गेल्या काही वर्षात राज्याच्या राजकारणामध्ये मोठे भूकंप झाले। शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर समीकरणं बदललेली आहेत। भ्रष्टाचार, वृक्षतोड, सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी, गोदावरी स्वच्छता, रस्ते, स्थानिक ते विकासात्मक मुद्दे यंदाच्या निवडणुकीमध्ये केंद्रस्थानी असणार आहेत। त्यामुळे नाशिककर यंदा कुणाला गुलाल उधळण्याची संधी देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल। आणि याचा सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। बघूयात। मुंबईची परसबाग, त्यासोबतच मंदिरांचं शहर आणि कुंभनगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय। 2017 मध्ये 122 पैकी 66 जागा जिंकत भाजपनं एक हाती कमळ फुलवलं होतं। तर अखंड शिवसेनेला 35 नगरसेवक मिळाल्यानं त्यांना विरोधी पक्षाची भूमिका बजवावी लागली होती। तर सत्तेत असलेल्या मनसेच्या इंजिनाला अवघ्या 5 जागांवर ब्रेक मारावा लागला होता। अखंड राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला प्रत्येकी 6 जागा मिळाल्या होत्या। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये यंदाची निवडणूक चांगली चुरशीची होणार आहे। त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडली आहे। सध्याच्या घडीला फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडे अवघे बोटावर मोजण्या इतकेच नगरसेवक शिल्लक राहिलेत। तर शिंदेच्या शिवसेनेकडे 28 नगरसेवक असल्यानं भाजप नंतर नाशिक शहरात 2 नंबरची स्थिती त्यांची आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाकडे प्रत्येकी 3 जागा आहेत। आणि मनसेची स्थिती पाहता आता ठाकरे बंधूंची युती होणार असल्यानं दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीचा नाशिकमध्ये नेमका काय करिश्मा असणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर दुसऱ्या बाजूला नेहमीच नाशिककरांनी ठाकरेंच्या घराण्याला कल दिलेला आहे। अशा मागील निवडणुकीमध्ये आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजप बरीच पुढे गेलेली आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नाशिककर यंदाच्या निवडणुकीमध्ये कुणाला गुलाल उधळण्याची संधी देणार आणि कुणाच्या हातात नारळ देणार याकडेच संपूर्ण नाशिककरांचं लक्ष लागलंय। याच सगळ्या पार्श्वभूमीवर यंदाची निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर गाजणार, यासोबतच निवडणुकीच्या आखाड्यात नेमकं काय रंगणार याचाच वेध घेणारा पुढारी न्यूजचा खास कार्यक्रम गुलाल महानगरपालिकेचा। नाशिक भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार माझ्यासोबत आहे। नाना, निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे। मुलाखतींचा जोर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय। काय नेमकी स्थिती, किती अर्ज आले, कसा प्रतिसाद आहे? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1051 इच्छुकांचे अर्ज आलेले आणि त्यांच्या मुलाखती सुरू आहे। सुरुवातीला मध्य विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती झाल्या। काल पश्चिम विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या आणि आज पूर्व विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती आत्ता थोड्याच वेळात सुरू होणार आहे। प्रामुख्यानं याच्यामध्ये काय आपण त्यांच्या मुलाखती घेताना विचारतोय, कोणत्या गटातले विशेषतः घटकातील उमेदवार आहेत? उमेदवार हे सुशिक्षित, पदवीधर, डॉक्टर, वकील, इंजिनियर, उद्योजक, व्यापारी अशा सर्वच क्षेत्रातील इच्छुकांनी आमच्याकडे उमेदवारी अर्ज केलेले आणि प्रामुख्याने पदवीधर सुशिक्षितांचा भरणा इच्छुकांमध्ये जास्त आहे। याच्यामध्ये काय आपण त्यांची मुलाखत घेतोय, प्रामुख्याने काय त्याच्यामधले प्रश्न? इच्छुकांच्या मुलाखती घेताना ज्या प्रभागामधून ते इच्छुक आहे त्या प्रभागाची भौगोलिक परिस्थिती काय आहे, त्या प्रभागामध्ये देवस्थाने, धर्मशाळा, शाळा, प्रतिष्ठित व्यक्ती, तुमचा काय अभ्यास आहे, तुमचे निवडून येण्याच्या दृष्टीने तुमची काय तयारी केलेली आहे, असे सर्व प्रश्न आम्ही त्यांना विचारतो। प्रामुख्यानं नाशिकमधील जी मागील निवडणूक पार पडली त्यामुळे नेहमीच जर बघितलं तर ठाकरेंना नाशिककरांनी पसंती दिलेली राहिलेली आहे। मात्र मागील काळामध्ये कमळ फुललेलं होतं। तब्बल 66 जागा निवडून आलेल्या होत्या, सत्ता एक हाती होती। आत्ताची काय स्थिती असेल? आमचा
भाजप महायुती म्हणून 100+चा नारा आहे. मागच्या वेळेस स्वबळावर आम्ही निवडणूक लढली, आम्हाला आजमावून बघायचं होतं आणि नागरिकांनी, नाशिककरांनी आम्हाला पसंती दिली. आत्ताचा भाजप महायुती म्हणून आमचा 100+चा नारा आहे आणि 100% तो आम्ही पार करू. शिंदेच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, मागच्या वेळेला तुम्ही नाशिक महानगरपालिकेमध्ये जवळपास 35 जागांवर निवडून आलेला होतात. विरोधी बाकावर बसावं लागलं होतं. यावेळेला नेमकी काय स्थिती असेल? काय इच्छुकांची गर्दी तुमच्याकडे आहे? आपण बघू की आत्तापर्यंत 459 फॉर्म 122 जागांसाठी आमच्याकडे शिवसेनेकडे भरले गेले आहेत. आणि आपण बघू की जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद पूर्ण नाशिक शहरातून आहे आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं जे काही सामान्यांकरता जे काही त्यांनी काम उभं केलं आहे, जे काही योजना त्यांनी सामान्यांपर्यंत नेल्या आहे, त्यामुळे सामान्य जनता ही पूर्ण शिवसेनेबरोबर आहे. त्यामुळे वरतून जो काही निर्णय होईल महायुतीचा किंवा जो काही वरतून आदेश येईल त्याप्रमाणे आमचा निर्णय राहील. याच्यामध्ये प्रामुख्यानं विरोधी बाकावर असताना तुम्ही जनतेचे कोणते मुद्दे घेऊन सभागृहामध्ये मांडले आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कोणते मुद्दे घेऊन आता तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहे? आपण बघू की मागच्या वेळेस घरपट्टी पाणीपट्टी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की माननीय तुकारामजी मुंडे आयुक्त यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी जी काही एकदम आवश्यक घरपट्टीची वाढ केली, घरपट्टी आणि पाणीपट्टीची, ती कमी करण्यासाठी शिवसेनेचा मेन प्रमुख त्यावेळेस आम्ही त्या विषयासंदर्भात भांडलो होतो. काय नेमकी या सगळ्या दरम्यान नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न आहे? 100% लाडकी बहीण योजना असेल किंवा बाकी ज्या काही शासन आपल्या दारीच्या माध्यमातून ज्या काही योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या गेल्या आहे त्या योजना असतील. त्यानंतर नगरविकासकडून जो काही निधी आला आहे, जे काही शिंदे साहेबांनी न कुठलं दत्तक घेता नाशिक जो एवढ्या मोठ्या स्वरूपात निधी दिला आहे, तर निश्चित या गोष्टींचा विचार नाशिककर जनता नक्की करेल. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख DG सूर्यवंशी आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय. कशा पद्धतीची तयारी सुरू आहे आणि प्रामुख्यानं मुलाखती सध्याच्या घडीला सुरू आहे, कसा रिस्पॉन्स आहे? हो, साधारणतः 4 वर्षापासून निवडणुका ह्या झालेल्या आणि प्रशासक होतं हे सर्व जनतेला माहिती आहे. आणि त्या 4 वर्षापासून आम्ही ह्या शहरातील, महानगरातील जनतेचे सर्व प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलेलो आहोत. ज्या पद्धतीनं 1-1.5 वर्षापूर्वी महायुतीला सत्ता मिळाली, परंतु ह्या शहराचा काय खेळखंडोबा केला, नागरी समस्या किती उद्भवल्या, या सर्व जनतेला माहिती. आणि म्हणून आता आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत. मधल्या काळामध्ये प्रभागने आमच्या मिटिंगा झाल्या, संघटनेची बांधणीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे केली. जन आक्रोश मोर्चा असेल, अधिवेशन असेल, प्रभाग वाईज, विभाग वाईज बैठका असतील, असे सुंदर नियोजन आम्ही केलेले आहे. आणि म्हणून आता आम्ही सामोरे जाताना आम्ही एक ताकदीने सामोरे जाणार आहोत. याच्यामध्ये शिवसेना दुबागली गेली, तुम्ही स्वतंत्र झालात, शिंदेची शिवसेना स्वतंत्र झाली, त्याचा कितपत परिणाम दिसेल? आणि आता या सगळ्या काळामध्ये नवा बिडू म्हणजेच ठाकरे बंधूंची युती देखील होते, त्याचा कसा परिणाम दिसेल? हो, नक्कीच. तुम्ही जर 2017ची वर्गवारी पाहिली तर बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मतं आणि आमचे मतं जर एकत्रित केले तर प्रचंड ठिकाणी आम्ही निवडून येऊ शकतो. ते तुम्ही वेबसाईटवर बघू शकता की मी यादी देऊ शकतो. आणि जरी संघटना 2 झाल्या, लोकांना माहिती आहे गेले ते फक्त काही पदाधिकारी गेले, म्हणजे नगरसेवक असतील, वरचे पद, पण जो सैनिक आहे, जो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मानणार आहे, उद्धव साहेबांना मानणार आहे, आदित्य साहेबांना मानणार आहे, वंदनीय हिंदू हृदय सम्राट यांना मानणार आहे. आणि ही जी गद्दारी झाली, बंडखोरी झाली, ही काय महाराष्ट्राला आणि देशाला आवडलेली नाही. की ज्यांनी ओरिजिनल पक्ष स्थापन केला आणि स्वार्थासाठी, मतलबासाठी, ठेकेदारीसाठी, टेंडरसाठी, पैशासाठी हे लोक गेलेले आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं नाशिक महानगरपालिकेची जी जनता आहे, कामगार आहे, कष्टकरी आहे, हा आमच्यासोबत राहणार आहे. आणि 100% आम्ही सत्तेपर्यंत जाऊ. आम्ही अशा काही मोठ्या आणि बड्या करणार नाही की 100+ आणि हा प्लस, पण सत्तेपर्यंत नक्की पोहोचायचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. नाशिक काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड आपल्यासोबत आहे. दादा, इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहे आणि कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतोय, काय आपली तयारी झाली पक्षाची? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये आज मुलाखती चालू आहेत. काही काल झाल्या आणि आज काही आहे. आणि पूर्ण 31 प्रभागांमध्ये आम्ही 1 महिन्यापासून जे इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते, परिचयपत्र मागवले होते, त्या सर्वांच्या मुलाखती आज होत आहेत. तुम्ही बघत असाल, जर तुम्ही बघितलं असेल तर अतिशय उत्तम प्रतिसाद काँग्रेस पक्षाकडे आहे. आणि सर्व प्रभागात म्हणजे 122 जागांकरता आमच्या मुलाखती चालू आहे. आणि मला वाटतं सक्षम उमेदवार निवडणुकीला सामोरं जाताना निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार
बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ 60 ते 70% उमेदवार तसेच आहेत आणि त्या सर्वांच्या मुलाखती होत आहेत. प्रामुख्यानं काँग्रेस पक्ष म्हणून तुम्ही हे सगळं कार्यक्रम पार पाडताय, मात्र दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी म्हणून काय नेमकी स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे, कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय? महाविकास आघाडीचं त्या जोडीला आमचे बैठका पण चालू आहेत. वेगवेगळ्या पक्षांचे प्रस्ताव पण आलेले आहेत. मग उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल, शरदचंद्र पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल आणि त्याचबरोबरीने बहुजन वंचित आघाडी यांच्याशी पण आमची चर्चा चालू आहे. मुळात असं आहे की काँग्रेस पक्षाकडे जर आम्हाला 31 प्रभागांमध्ये अर्ज आलेले असेल तर त्यातले प्रबळ उमेदवार महाविकास आघाडीत जर झाली तर ते प्रबळ उमेदवार आम्हाला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. म्हणून सर्वच उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहे आणि मला वाटतं महाविकास आघाडीच्या दृष्टीने पण पाऊल पॉझिटिव्ह पडतंय आणि मला वाटतं महाविकास आघाडी होईल. मनसेचे शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे आपल्यासोबत आहेत. दादा, कशा पद्धतीने आता तयारी सुरू आहे? तुम्ही इच्छुकांच्या मुलाखती देखील घेताय, कसा रिस्पॉन्स आहे? नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आणि तसं बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या वर्षभरापासून नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची आम्ही तयारी केलेली आहे. आम्ही या पहिले प्रभागावाईज आम्ही मेळावे घेतले, बैठका घेतल्या. त्यानंतर माननीय राजसाहेबांनी आम्हाला तसं आदेशित केलं होतं की तुम्ही यादीवरती सुद्धा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. मग BLO असेल, BLO त्याच्यानंतर मग आमचे राजदूत असेल, या गोष्टीवरती सुद्धा आम्ही यादीवरती अभ्यास करून आम्ही इच्छुक उमेदवारांना तशा आम्ही सूचनाही आम्ही दिलेल्या होत्या. एकंदरीतच विभागाचे मेळावे, प्रभागाच्या बैठका, त्याच्यानंतर यादीवरती कसं काम करावं, या सगळ्या गोष्टीची कल्पना आम्ही इच्छुक उमेदवारांना दिलेली आहे आणि त्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असते. त्या माध्यमातून जवळजवळ 281 फॉर्म आत्तापर्यंत आमच्याकडे गेलेले आहे आणि दररोज 10-20 चालूच आहे. म्हणजे साधारणतः असं मला वाटतं की बुवा आम्ही 500चा आकडासुद्धा आम्ही पार करू शकतो. अशा माध्यमातून अशी परिस्थिती सध्या आहे आणि मग सगळ्याच पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती झालेल्या आहे आणि आजही आमच्या तशा इच्छुकांच्या मुलाखती आता चालू आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नाशिकचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आपल्यासोबत आहे. कशा पद्धतीची यंदाच्या निवडणुकीची तयारी आहे, कसा रिस्पॉन्स आहे पक्षात? अत्यंत चांगला उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे, कारण मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही थोडा अडचणीत होतो. आता या ठिकाणी आम्ही महायुतीमध्ये सत्तेत आहोत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चांगला उत्साह आहे. आम्ही चांगली तयारी केलेली आहे. आम्ही वाडावाडात त्या ठिकाणी आमचे बूथ प्रमुख असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो. आमचे उमेदवारी करण्यासाठी 122 ठिकाणी आम्ही चांगली तयारी केली आणि त्या माध्यमातून आमच्याकडे काही वॉर्डांमध्ये तर फार चुरस आहे, नक्की कोणाला उमेदवारी द्यावी अशा प्रकारचं सुद्धा आमच्याकडे त्या ठिकाणी वातावरण आहे. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही जवळपास 200-225 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यातून आम्हाला उत्साह दिसून आला. अत्यंत चांगल्या तयारीने आम्ही ही नाशिक महापालिकेची निवडणूक त्या ठिकाणी लढवू. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आपल्यासोबत आहे. नितीन भोसले, त्यासोबतच कोंडाजी मामा आव्हाड, सुरेश दलोड आणि छबू नागरे हे सर्वजण आजच्या दिवशी मुलाखती घेत आहे आणि प्रामुख्याने या सगळ्यामध्ये पक्षाची नेमकी काय तयारी सुरू आहे हे आपण जाणून घेतोय. कशा पद्धतीची नाना तयारी सुरू आहे, मुलाखती कशा पद्धतीने सुरू आहे, कसा रिस्पॉन्स मिळतोय पक्षाला? आज प्रभाग 1 ते 15 या 15 प्रभागांसाठी जवळपास 103 अर्ज आलेले होते. त्यातल्या जवळपास 78 ते 80 लोकांनी आज या ठिकाणी आम्हाला इंटरव्ह्यू दिलेत. प्रचंड विरोधात, भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये शहरामध्ये लोकांच्या मनात संताप आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे ज्या पद्धतीनं ह्या ठिकाणी येऊन वृक्ष कत्तल किंवा आमचं जे तपोवन, झाडं कापू, एवढ्या नागरिकांनी विरोध केला. जनता रस्त्यावर उतरले असताना यांची जी मगरुरीची भाषा आहे की आम्ही तोडणारच. आज 25,000 कोटीची कामं तुम्ही सिंहस्थासाठी आणले, एकही स्थानिक ठेकेदाराला काम मिळालेलं नाही. नागपूर, दिल्ली आणि गुजरातचे ठेकेदार या ठिकाणी येऊन काम करतायत. म्हणजे यांनी सगळं वाटून टाकलंय. मी महाविकास आघाडी म्हणून आमचे शरद पवार, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंची शिवसेना, राजसाहेबांचा मनसे पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, हे सगळ्यांना आम्ही घेऊन
एकत्र चालणार आहोत. आज अवघ्या वर्ष 6 वर्ष कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे, पण एकही कामाला अजून सुरुवात त्या ठिकाणी झालेली नाही आहे. अजून जमिनीचा त्यांना ज्या काही जमिनी ॲक्वायर करायच्या आहे ते केलेले नाही. कुंभमेळ्याच्या बाबतीत आपण बघतोय तपोवनाचा जो प्रश्न आहे, गेल्या महिन्यापासून तो प्रश्न या ठिकाणी गाजतोय. त्या ठिकाणी ज्या 1800 झाडं आहे ते तोडायचा यांनी घाट घातलेला आहे. मला वाटतं त्याला काहीतरी पर्याय शोधला पाहिजे आणि हे निर्णय लवकर मार्गी लावले पाहिजे, कारण वेळ खूप कमी आहे आणि एवढ्या कमी वेळेमध्ये एवढी कामं पार पाडणं हे फार अवघड आहे. त्याच्यामुळं नाशिकच्या संपूर्ण शहरामध्ये या सरकारविरुद्धची प्रचंड रोषाची लाट आलेली, तिचा फायदा निश्चित आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. हे पाईपलाईनचे कामं निवडणुकीनंतर सुद्धा पूर्ण होणार नाही. म्हणजे फक्त निवडणूक आली का शासनाने ते काही लोकांना सरकारमधले काही आमदार वगैरे काही आणि काही कार्यकर्त्यांना हाताशी धरून त्यांना 2-2, 3-3 कोटीचे कामं दिले नावाला, पण पैसा महापालिकेकडे वर्ग झालेला नाही. काही असे म्हणजे फक्त लोकांना दाखवण्यासाठी एक केलेले, मात्र स्थानिक मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाईल आणि स्थानिक जे या शासनाच्या ज्या योजना हे फसवे आहेत, कोणालाही त्याचा लाभ मिळाला नाही, ते मुद्दे या निवडणुकीमध्ये राहणार आहे. विरोधी पक्षाला संपवायचं, फक्त तोडफोडीचं राजकारण करायचं, कुठल्याही विकासाच्या मुद्द्यावरती यांचं राजकारण नसून तोडफोडीवरती यांचं राजकारण अवलंबन आहे. दिशाहीन करण्याचं लोकांना काम करायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची, अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी राजकारण करते. त्यामुळे नाशिक शहर हे बकाल आणि भकास झालं आहे. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली. ह्या विचारधारेच्या मुद्द्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा गट आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि त्या विचारधारेशी आपल्यासह सगळे लोक सहमत असतील असा आमचा विश्वास आहे. आमदार साहब हैं, माजी आमदार साहब हैं, हमारे कोंडा जी साहब हैं, हमारे अपना छब्बू साहब हैं. देखिए, ऐसे लोग हैं जो आज भी पार्टी के साथ में खड़े हैं, एकदम बोलते हैं ना मजबूती से, और इनके वजह से आज जैसे गजानन शेलार साहब हैं, ये तमाम जो लोग हैं, ये पार्टी को एक अच्छा एक कोशिश है इनकी, और लोग भी जोड़ रहे हैं. और आज मैं देख रहा हूँ कि एक अच्छा माहौल बन रहा है, लोग भी हैं इच्छुक. बस प्रॉब्लम एक ही चीज़ का है, जो लोग आज इच्छा भी जताते हैं कि हमें लड़ना है, ये इन जैसा जो भाजपा की जो नीतियाँ हैं वो माइनॉरिटी को तो पूरी तरीके से ख़त्म कर रहा हूँ. माइनॉरिटी से मैं मुसलमान की बात नहीं कर रहा हूँ. आप देख लीजिए, बीच में आपको पता होगा विले पार्ले में एक मंदिर को इन्होंने ढहा दिया जो कि इलीगल नहीं थी. तो देश का इस तरीके का माहौल उनको बनाना है कि आने वाले वक्त में इन्हें सभी को ख़त्म करना है. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि या सगळ्या प्रक्रियेला आता सुरुवात देखील झालेली आहे. एका बाजूला महायुतीच्या वाटाघाटीची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचं नेमकं काय होईल याबाबतचे विविध प्रश्न आहे. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर माझ्यासोबत आता नाशिकमधील ज्येष्ठ पत्रकार आहेत, संपादक आहेत. त्यांच्या नजरेमधनं ही संपूर्ण निवडणूक कशी आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला मी तनपुरे सरांपासून सुरुवात करतो. सर, कशा पद्धतीचा या निवडणुकीचा माहोल आहे? कडाक्याची थंडी आहेत आणि त्यात तापलेलं हे वातावरण, तुमच्या नजरेतनं ही निवडणूक कशी आहे? महायुती जर झाली नाही तर त्या पक्षांमधल्या खूप मोठ्या लोकांना ज्यांनी गेले काही दिवस पक्षात घेतलंय त्यांना कदाचित उमेदवारीची संधी मिळेल. महाविकास आघाडी मात्र एकूण सगळी परिस्थिती पाहता ते कदाचित इंटॅक्ट राहतील आणि शिवसेना, उबाठा आणि मनसे यांची युती आज होणार असल्याचं जाहीर झालेलंच आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत आता काँग्रेसने थोडासा लवचिक धोरण स्वीकारलेलं दिसतं. त्यामुळे महाविकास आघाडी होईल आणि महायुतीमध्ये मात्र परस्पर आपसातला संघर्ष दिसून येईल असं सध्या वातावरण आहे. दादा, हा सगळा माहोल सरांनी एका बाजूला सांगितलं की वातावरण गरम झालेलं आहे. ठाकरे बंधूंच्या युतीचा करिश्मा कितपत रंगत आणेल या निवडणुकीमध्ये? नाही न, तो नाशिकपुरता तरी काही तसा दिसणार नाही. म्हणजे महाराष्ट्रात अन्य ठिकाणी, मुंबईत एक वेळ तो एक त्यांना संधी आहे, कारण अजूनही खाली तळागाळातलं जे वातावरण आहे किंवा तळागाळातली जी भावना आहे ती आजही शिवसेनेच्या बाजूने, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बाजूने. त्याच्यामुळे ते मुंबईत ठीक आहे, पण नाशिकमध्ये तसं होणार नाही. मी सुरुवातीला पण सांगत आलो की भारतीय जनता पक्षाला एक हाती झेंडा फडकवायचा आहे.
जो त्यांनी आत्ता नगर परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये, नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये तो केलाच आहे. त्यांना या निवडणुकीत तसंच करायचं आहे. 100+चा नारा त्यांनी ऑलरेडी दिला आहे. या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर आत्ता कळीचा मुद्दा कुठला ठरतोय असं जर तुम्ही म्हटलात तर त्याच्यामध्ये इच्छुकांची संख्या इतकी मोठी आहे तर इच्छुक कोणाकोणाला द्यायचं. आणि एक असं थोडासा ट्रेंड होता की ज्यांच्याकडे जास्त इच्छुक तर त्यांची डिमांड खूप आहे राजकीय क्षेत्रामध्ये, परंतु आता कदाचित हेच इच्छुक या सर्व पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. आणि त्याच्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असेल की इच्छुकांना सांभाळायचं कसं, बंडखोरी कशी कंट्रोलमध्ये ठेवायची. कुठेही महाविकास आघाडी किंवा महायुती असं काही कुठे चित्र नव्हतं. अनेक ठिकाणी अजित पवार वेगळे होते, अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना एकत्रपणे अजित पवारांच्या विरोधामध्ये निवडणुका लढली. आपण जर कधी येवला वगैरे साईडला बघितलं तर तिथे सुद्धा शिंदे गट वेगळा होता, शरद पवार वेगळा होता आणि भारतीय जनता पार्टी वेगळी होती. म्हणजे मला असं वाटतं की नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये कुठेही एकसंघपणे अशी निवडणूक लढली गेली नाही. मला असं वाटतं राणकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अत्यंत आपले स्ट्रॉंग पॉकेट्स कुठले आहेत हे लक्षात घेऊनच युती, महायुती किंवा महाविकास आघाडी याचं समीकरण आखले जातील. आत्ता आपल्याला कोणालाही याची खात्री सांगता येणार नाही. जसं आत्ता सांगितल्याप्रमाणे ते प्रत्येकाची युती होईल का नाही, आघाडी होईल का नाही, प्रत्येकजण इकडे बोलतो एक आणि करतो प्रत्यक्ष वेगळं. आणि प्रत्येकाच्या मनात नक्की काय आहे ते खरोखर कोणाला कळत नाही. प्रत्येकजण आपला स्वतःचं गणित त्यांनी ठरवून ठेवलेलं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये जसं आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झालं तसंच होणार आहे की काही 2-2 पक्ष एकत्र राहतील. काही बघा सांगितल्याप्रमाणे काही लोक फुटणार आहेत, बंडखोरी करणार आहेत. फक्त त्यांचा फायदा विरोधकांना कसा घेता येतो त्याच्यावर या निवडणुकीचं भवितव्य नक्कीच चालू राहील. म्हणजे शहरात ज्या काही निवडणुका होणार आहे त्याचा परिणाम हा ग्रामीण भागातील नक्की होईल. कारण ग्रामीण भागामध्ये आता राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे आणि भाजप शहरात वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. कदाचित त्याच्यामुळे पहिले शहराच्या निवडणुका यांनी महापालिकांच्या निवडणुका घेऊन टाकल्या आहे आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतल्या आहे. ग्रामीण भागामध्ये अजूनही भाजपला हवं तसं वर्चस्व मिळवण्यासाठी अडचणी आहेत आणि ते आता नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये दिसून पण आलं आहे. त्यांनी जो काही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये ज्या काही 2-3 ठिकाणी ज्या उमेदवारांचं हे केलं त्याचा त्यांना फटका पण बसलेला आहे. किंवा त्यांनी इनकमिंग केलं सिन्नरमध्ये असो किंवा चांदवडमध्ये असो, परंतु त्याला फारसं यश त्यांना नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये दिसून आलेलं नाही. त्याच्यामुळे नक्कीच की महापालिकेच्या निवडणुकीचा परिणाम हा कुठेतरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये दिसणार आहे हे नक्की आहे. यंदाची जी संधी आहे गुलाल उधळण्याची ती नेमकी कुणाला मिळते आणि कुणाला नारळ मिळतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट भावेश बागुलसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.